पाच लोक आहेत पण तुम्हाला 3च लोकांना मिळतं, 2च लोकांना मिळतं। अशी जी परिस्थिती आहे त्या तालुक्यातल्या लोकांनी मंगळवारी तुमच्या गावामधल्या एका माणसाने कोणीही कोणाला लुबाडायचं नाही, पैसे घ्यायचे नाही, नाहीतर बस धंदा सुरू करू नका टाकू तुम्ही नवीन लोक, मला भीती वाटते। पण मंगळवारी जे ऑनलाईन करायला काहीतरी पैसे 50 रुपये काहीतरी असतं, मंगळवारी त्या तालुक्याच्या ठिकाणी जायचंय तुम्ही, सगळ्यांनी जायचं नाही। तुमच्या गावातला एक माणूस किंवा तालुक्यातला 1-2 पुढारी यांनी घेऊन जायचंय। मग सगळे तालुके, जामनेर असेल, पाचोरा, पाडोळा, अंबरनेर, जेवढे सगळे तालुके आहेत, सगळ्या तालुक्यांमध्ये एरंडोल वगैरे सगळे, जळगाव पण आपलं, तहसील कचेरीत जायचं आणि तिथे तुमचं रेशन नावावर। तिसरा मुद्दा, जातीचा दाखला ज्यांना मिळालेला नाही त्यांना एक आम्ही फॉर्म तयार करून देतो, त्या फॉर्म प्रमाणे जातीचा दाखल्याचा अर्ज तुम्ही करायचा आहे। अर्ज करून झाला की आपण कलेक्टरांना ती संख्या सांगणार आणि मग कलेक्टर त्याच्याप्रमाणे ती संख्या याला मंजुरी करणार। भिल्ल, पारधी, नंतर बारेला, पावरा आणि तडवी या 5 ज्या आदिवासी जमाती आहेत, या जमातींना पुरावा लागत नाही। या जमातींना जर समजा तुम्ही अर्जामध्ये लिहिलं की माझ्या घरी या आणि माझ्या घराची स्थळ तपासणी करा, त्या आधारावरती तुम्हाला जातीचा दाखला दिला जातो। बाकी दुसऱ्या कोणत्याही जमातींना दिला जात नाही। म्हणजे महादेव कोळी असतील, कोळी असतील, कातकरी असतील, त्यांना दिला जात नाही। या 5च जमातींना दिला जातो। त्यामुळे आपण अर्ज करायचा आहे की आमच्या इथं या आणि स्थळ पुरावा करून तुम्ही आम्हाला जातीचा दाखला द्या। त्याच्यानंतर स्मशानभूमी, आम्ही स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये तुमच्या गावामध्ये शेतीवर स्मशानभूमी आहे का गावठाणावर म्हणजे सरकारी जमीनवर आहे याची माहिती तुम्ही आम्हाला द्यायची आहे। जर ती शेती जमिनीवर गावठाणवर असेल तर लगेचच 15 दिवसामध्ये ती तुमच्या म्हणजे स्मशानभूमीसाठी नावावर केली जाईल। पण जर ती शेतीच्या याच्यामध्ये असेल तर काय मार्ग काढायचा याच्याबद्दल विचार केला जाईल आणि आम्ही त्याच्यावर मार्ग सुचवलेला आहे, पण तो त्यांना परत नीट समजावून सांगावं लागेल। पण शेतीच्या असणाऱ्या याची पण माहिती तुम्ही द्यायची आहे स्मशानभूमी मार्ग। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे घरकुलाचा। तुमचं जे घरकुल आहे म्हणजे घर आहे तुमचं, छोटी झोपडी असेल, काही कशाची गोंडपाटाची असेल, काही कशाची पण असेल, कायदा काय म्हणतो की तुमची जी जमीन आहे त्या जमिनीचा ठराव ग्रामसभेने दिला पाहिजे। ग्रामसभेने ठराव केल्यानंतर ती जमीन घराखालची तुमच्या नावावर होते आणि मग तुम्हाला शबरीच्या किंवा याच्यामधून तुम्हाला शबरी योजना असेल किंवा घरकुल योजना असेल त्याच्यामधून तुम्हाला पैसे मिळतात। आता आपली अडचण काय होते की ग्रामपंचायत आपल्याला ठराव देत नाही, ग्रामपंचायत नेहमी आपल्या विरोधामध्ये जाते। म्हणून आता आम्ही यांना सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला गावांची यादी दिलेली आहे त्यांना। आता आपण जेवढे होते तिथे भरपूर गावं होते, म्हणजे जवळजवळ भरपूरच गावं होते, तर त्यांची यादी आपण दिलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त पण काही यादी जर सुटली असेल तर ती करू। साहेब म्हणाले ग्रामसभा ठराव देत नसेल तरी सुद्धा त्यांच्यावरती दबाव आणून ठराव कसा करून घ्यायचा ते आम्ही त्याच्याबद्दलचं लढाई करू आणि तुमच्या जमिनी तुमच्या नावावर करून देण्याच्याबद्दलची मागणी करू। नंतर पुढचा मुद्दा होता मत्स्य व्यवसायाच्याबद्दल। म्हणजे आपले लोक जिथं तलाव आहे त्या तलावावर आपले लोकांनी शेती करण्याच्या ऐवजी म्हणजे मासेमारी करायच्या ऐवजी दुसरेच लोक मासेमारी करतात। तर त्यामुळे आता आपण त्यांना
सांगितलंय की आमच्या या लोकांची आता उदाहरणार्थ 2 गावांचं आलं तिथे त्यांची दिली. तुमच्या पण गावामध्ये तलाव असतील तर तुम्ही आम्हाला माहिती द्या. त्याच्याप्रमाणे मासेमारी आदिवासींवर नीच करण्याच्या संदर्भामधला त्याचा फायदा काय असतो? तुम्हाला होडी मिळते, तुम्हाला मासेमाराची यंत्रणं मिळतात, तुम्हाला त्या मासेमारी डिपार्टमेंटकडून बिनव्याजी घर बांधायला हे मिळतं, तुमच्या मुलाबाळांच्यासाठी शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज मिळतं. अशा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये लागू होतात. तिसरं आपण सांगितलं की एरोंडलला PO कार्यालय करा. म्हणजे एरोंडलमध्ये प्रामुख्यानं PO कार्यालय झालं पाहिजे, कारण जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या आदिवासींची 9 लाख आहे. आत्ता लगेच तो जो मुद्दा आहे तो राज्याकडे जाईल आणि तिथं ते कार्यालय होईल. पण आत्ता आपण सांगितल्यामुळे सोमवारपासून APO एरोंडोलमध्ये बसणार आहे तहसील कार्यालय. आपल्या आजूबाजूचे जेवढे तालुके आहेत, पाचोरा असेल, जामनेर असेल, एरोंडोल असेल, अंबळनेर असेल, चाळीसगाव, भडगाव असेल, हे सगळ्या तालुक्यांच्या लोकांचे योजनांच्या बद्दलचे वेगवेगळे जे कामं असतील ते त्यांनी एरोंडोलमध्ये जाऊन करून घ्यायचे. काय राहिलं? हां, एकलव्य नगर, नंतर पहिल्यांदा तुमचं काय हुडको, नंतर तंटभिल हे तंटभिल सोसायटी पिंपराळा आणि नंतर हरिविठ्ठल नगर, हे जे 4 आहेत याच्यावरती जे लोक राहत आहेत त्या लोकांच्या आणि तांबापूर त्याच्यामध्ये त्या लोकांकडे वेगवेगळे पाणीपट्टी घरपट्टी भरण्याचा पुरावा आहे, अधिकृत आहे. कलेक्टर साहेबांनी सुचवलंय की आपण या संदर्भामध्ये सगळ्या PMJSY नावाची एक योजना आहे. तुम्हाला स्वतंत्र अशी मोठी बिल्डिंग बांधून दिली जाते आणि फ्लॅट दिले जातात तुम्हाला प्रत्येकाला 600 स्क्वेअर फीटचे फ्लॅट. तर त्याच्या संदर्भामधली योजना बनवण्याचं कलेक्टरांनी सांगितलं आहे. आपल्याला त्याच्या मागे लागावं लागेल. पुढचं जे आहे एकलव्य नगर, ते एकलव्य नगर मोहाडी शिवारामध्ये आहे. ती जमीन ही ग्रामपंचायत भागामध्ये येते, पण ती जमीन महानगरपालिकेने विकत घेतलेली आहे. त्याच्यासाठीची लढाई आपण लढत राहू. पण कायदा काय म्हणतो की जर 1 जून झाला असेल तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्या जमिनीला हात लावता येत नाही. पण ती लढाई अजून संपलेली नाही. ही लढाई आपल्याला लढत राहावी लागेल. पण आत्ता मात्र 4 महिने तुम्हाला श्वास घ्यायला थोडासा मोकळा जागा मिळालेली आहे. पण आपलं आंदोलन मुद्दा संपलेला नाही. आपण अजून मुद्दे मांडले की प्रत्येक जिल्हा रुग्णालय जे आहे, तालुक्याच्या ठिकाणचं जे रुग्णालय आहे, ग्रामीण रुग्णालय ज्याला म्हणतात, त्या रुग्णालयामध्ये एक्सरे आणि सोनोग्राफी तुम्ही ठेवलं पाहिजे. पण आपल्या यांना कळलं पाहिजे. तोही मुद्दा त्यांनी घेतलेला आहे, मंजूर केलेला आहे. ज्या गावांमध्ये लाईट नसेल, ज्या गावांमध्ये कुठल्या प्रकारची सुविधा म्हणजे गटार नसेल, या संदर्भामधली माहिती तुम्ही सगळ्यांनी एकत्र भरून द्यायची आहे. त्याचा पूर्ण आदिवासी विकास विभाग ठराव करेल आणि त्याच्यामध्ये पुढे येईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एवढ्या गोष्टी आता इथे ज्या कलेक्टरांच्या हातात होत्या, ज्या ग्रामपंचायत विभागाच्या हातात होत्या, ज्या तिथे महानगरपालिकेच्या हातात होत्या, ज्या इथल्या वनविभागाच्या हातामध्ये होत्या, त्या आपण केलेल्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची लढाई एवढ्यापुरती मर्यादित नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये 50% लोकसंख्या असणारे 172 गाव आहेत. पण फक्त 53 गावांनाच पेसा कायदा लागू आहे. पेसा कायदा काय आहे? तर तिथे असणारा मास्तर, तिथे असणारी नर्स, तिथे असणारे वनरक्षक, तिथे असणारा तलाठी, तिथे असणारा ग्रामसेवक, ह्या सगळ्यांची नोकरी त्याच गावातनं किंवा त्याच भागातनं लागते, दुसऱ्याला घेत नाही. आणि म्हणून 53 गावांमध्ये 500 पोरं मास्तर, पण 500 नर्स मास्तर असे सगळे, पण 500 लोक 53 गावामधून मागच्या 3-4 वर्षामध्ये लागलेले आहेत नोकरीला, शिपाई बिपाई सगळेच. म्हणून आपलं म्हणणं आहे की अशी 50% लोकसंख्या असणारे सगळे 172 गावांना पण पेसा लागू केला पाहिजे. म्हणजे आपल्या पोरांना पण नोकरी लागेल, आपले पोरं पण त्या याच्यामध्ये येतील. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ठक्कर बाप्पामध्ये आमदारच्या शिफारशीशिवाय तो कामं करू देत नाही. आता आमदारला मतं दिले नाही किंवा गरिबाचा विचारच करत नाही. म्हणून आपण दुसरं म्हणतोय की ठक्कर बाप्पामध्ये त्यांची ही दादागिरी हटवली पाहिजे. बरोबर आहे की नाही? तिसरी गोष्ट,
हे पीओ कार्यालय सगळं पूर्ण यंत्रणा जसं यावलचं आहे तसं कार्यालय एरंडोलचं करण्यासाठीचा प्रस्ताव जाईल. पण हे सगळे मुद्दे घेऊन आपल्याला ऑक्टोबरमध्ये मुंबईला जायचं आहे. त्याच्याशिवाय मुद्दे संपणार नाही. आणि मुंबईला एवढे लोक येऊन प्रश्न संपेल का? नाही संपणार. मुंबईमध्ये जळगाव जिल्ह्यामधून किमान 25,000 लोक गेले पाहिजे. 9 लाख आदिवासींमधून 25,000 विशेष गोष्ट आहे का? म्हणून तुम्ही आता गेल्यानंतर तुमच्या गावामध्ये मुंबईला कोण कोण येईल याची आत्तापासून यादी करा. आजूबाजूच्या गावांना बोलवा, लोकांना जागृत करा. अजून लोकांना याची समज नाहीये की आपण लढलो तर दबाव येतो, लढलं तर सरकार आपल्याला. तुम्हाला सांगते, हे लोक हे आता मुक्ताईनगरवाले लोक आहेत, माथनवाले लोक आहेत. पूर्वीच्या काळी जेव्हा मी आंदोलन करायची की वन जमिनी आदिवासींच्या नावावर करा, वन जमिनी लोकांच्या नावावर करा, तेव्हा स्वरूपसिंग नाईक आदिवासी मंत्री होते. ते भाषण करायचे की जर जमीन मिळून गेली, तुम्हाला प्रतिभा शिंदे खोटं सांगते, जर जमीन मिळून गेली तर मी राजकारण सोडून देईन. जमीन मिळाली, 7/12 मिळाला. पहिला 7/12 आम्ही स्वरूपसिंग नाईकांच्या हातून वाटला. आता ते काय राजकारण सोडतील? राजकारणी लोक तर खोटंच बोलतात. त्यांनी राजकारण नाही सोडलं, पण त्यांनी सांगितलं की हे लोक जे जे म्हणतात ते लढतात आणि जिंकतात. त्याच्याप्रमाणे आपल्याला लढल्याशिवाय दुसरा चारा नाही. तुमचा एकही मुलगा आश्रम शाळेमध्ये आणि इंग्रजी मीडियम शाळेमध्ये नाही. आत्ताही ज्यांना ज्यांना आपल्या मुलाचं वय 6 वर्ष पूर्ण झालं असेल आणि आश्रम शाळेमध्ये टाकायचं असेल, इंग्लिश मीडियममध्ये टाकायचं असेल, तर तुम्ही आत्ताही फॉर्म भरा. आपण त्यांची सोय आश्रम शाळेमध्ये आणि तिकडे करू. आणि पुढची लढाई, या सगळ्या व्यवस्था या आपल्याकडे नीट झाल्या पाहिजेत. याच्याबद्दलची पूर्ण लढाई करू, एकत्र आल्या पाहिजे. जे लोक आपल्याबरोबर आले पण बरेच लोक आले नाही, आत्ता पोहोचले नाही, वेगवेगळे कारणं असतील, पण त्या लोकांना जागृत करा. लढाई अजून संपलेली नाही. आपली लढाई आलेल्या लोकांना काय म्हटलं? 7/12 मिळालेलं कुठे? माझे 2 दावे मंजूर नाही झाले, माझे 2 असे कसे? तू पूर्ण गावाचं सांगितलं, तू पूर्ण तालुक्यासाठी गेली. तर हा ना, मग एकाच गावाचं सांगितलं ना, तू पूर्ण तालुक्यासाठी तू गेली. मग कशाला जायचं? दुसऱ्याला पाहिजे. तर त्यामुळे या गोष्टी लक्षामध्ये घ्या. आपल्याला ऑक्टोबर आणि आता जे जे इथे मंजूर झालं, तुम्हाला वाटेल घरी बसून राहून होईल का? तुमच्या पुढाऱ्याला प्रश्न विचारायचे. आपल्या रेशनचं काय झालं? आपल्या घरकुलच्या नावाच्या याच्याबद्दलचं काय झालं? आपल्या वेगवेगळ्या योजनांचं काय झालं? असे प्रश्न गावात विचारून त्याला कामाला लावायचे. चल जाय, ताईला फोन कर, तालुक्याच्या ठिकाणी जा. तालुक्याच्या ठिकाणी तर तुम्ही येतातच आठवड्यातनं 1-2 वेळा. आपले पुढारी तर रोजच येतात. त्यामुळे त्यांनाही कामाला लावायचं आणि आपले मान्य करून घ्यायच्या. आता सगळेजण शांतपणे जा. तुम्ही अगदी नवीन असून सुद्धा, ही सगळी तरुण मंडळी नवीन असून सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मोर्चा केला. मला खरं सांगते, अपेक्षा नव्हती तुम्ही एवढ्या वेळ थांबाल. बाकीच्या बाया तर मावल्या थांबतील यांच्याबद्दल विश्वास होता, पण तुम्ही थांबाल असं वाटलं नाही. पण तुम्ही जिद्दी लोक आहात, लढाऊ लोक आहात आणि तरुण मुलं जी आहेत तीच खऱ्या अर्थानं क्रांती करतील. त्यामुळे तुम्ही सगळे